नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना आणि मजेतच राहा. टायटलवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचा व्लॉग काहीतरी स्पेशल असणार आहे आणि माझ्यासाठी हा व्लॉग खरंच स्पेशल आहे. कारण की आज मी आलो आहे गावी कोकणात बऱ्याच महिन्यानंतर आणि कार्यक्रमसुद्धा तसाच विशेष आहे. मी आता जी 12 ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केली आहे त्यासाठी पप्पांनी गावी एक पूजा ठेवली आहे, गावजेवण आहे आणि सोबतच आता आम्ही आमच्या गावच्या मूळ सोमेश्वराच्या देवळात म्हणजेच महादेवांच्या देवळात अभिषेक करायला जातो आहे. मी सांगू नाही शकत आहे शब्दात की मी किती आनंदी आहे आणि 2025 माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आणि एक वेगळं राहिलं आहे. या वर्षात बऱ्याच स्पिरिच्युअल म्हणजेच धार्मिक गोष्टी माझ्यासोबत अशा घडल्या आहेत अनपेक्षितपणे की मी त्याला काय म्हणू, त्याला नावच देणं असं मला काही सुचत नाही. तर चला मंडळी, आता निघूया. आपल्याला जायचं पहिलं राईट आमचं मूळ पहिलं महादेवांचं मंदिर आहे. आपण तिकडे जाऊन पहिला अभिषेक करणार आहोत आणि तिथून मग आपल्या देवळात येणार आहोत. विल्यात सोमेश्वराच्या देवळात अभिषेक करणार आहोत आणि मग त्यानंतर साधारणपणे 11-12 वाजता घरी सत्यनारायणाची पूजा आहे. तर असा एक सुंदर असा आज कार्यक्रम आहे. तर चला निघूया. मंदिराचा गाभारा आहे आणि एकदम जुन्या काळातलं असं बांधकाम आहे बघा. कौलारू छत, गोत्रे सुंदर असा अभिषेक झालेला आहे आणि आता आपण चाललो आपल्या गावच्या देवळात. हे पण सोमेश्वराचंच देऊळ होतं. आता गावच्या देवळात जाऊया. इथे महादेवांनी मला वाचवलं आहे. पाणी मस्त गरम भेटलेलं, माहीत नाही कसं काय. तर चला आता जाऊया मूळ गावात आणि तिकडे जाऊन पटकन पूजा करूया. हर हर महादेव. आजपर्यंत फक्त ऐकून होतो की आपल्या गावच्या देवळात अभिषेक होतो सोमेश्वराच्या मंदिरात आणि आज त्यांच्या कृपेने अभिषेक झालासुद्धा.
मला खरंच नाही कळत आहे की मी काय बोलावं ह्या वर्षी ह्या व्लॉग्सबद्दल किंवा जी काय ज्योतिर्लिंग यात्रा झाली. कारण मला हे सगळंच माझ्यासाठी शॉकिंग आहे. कधी बोलतात ना, एक्सपेक्ट पण केल्या नव्हत्या अशा गोष्टी घडल्या आहेत. आणि मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की सुरुवात सोमनाथपासून गेलेली आणि आज ह्या अभिषेकाने शेवटसुद्धा सोमेश्वराच्याच मंदिरात झाला आहे. म्हणजे मी नेहमी म्हणत आलो आहे ना या अख्ख्या सिरीजमध्ये की आपल्या हातात काही नसतं, सगळी त्यांचीच इच्छा आहे, सगळे त्यांचेच प्लॅन आहेत आणि गॉड्स प्लॅन. या जेवायला असा काहीतरी बेत आहे. ती पंगत बसली आहे. आता जेवतो मग तुमच्याशी बोलतो. कोकण आहे आणि या सगळ्या गोष्टीत एक वेगळंच सुख आहे. मी निवेद घेतला आणि म्हटलं पटकन आपल्या फेवरेट गणपतीपुळ्याच्या बाप्पाचं पण दर्शन करून येऊ. गावातल्या सगळ्या देवांचे दर्शन झाले, त्याला विसरून कसं चालेल. ते म्हणतात ना, ह्या कोकणात जन्मायला आणि याला खरंच भाग्य लागलं. आणि मी इतका नशीबवान समजतो स्वतःला की या कोकणाने मला त्याच्या मातीत जन्मायचं भाग्य दिलं. आणि खरे आभार त्या देवाचे ज्याने इतकं सुंदर कुटुंब दिलं. यात्रा संपन्न.